हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हा लेक्चर नंबर 3. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पोल्स आणि फील्ड वाइंडिंग बद्दल सांगितलं, राईट. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली की जे पोल्स आहे त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असतं, राईट. आणि पोल सिंगल मटेरियल पासून किंवा फक्त एक म्हणजे मटेरियल पासून नाहीये, तर ते काय असतं, ठीक आहे, लॅमिनेटेड असतं. ठीक आहे, लॅमिनेशन्स म्हणजे काय, जसं की तुम्हाला एक शो करतो मित्रांनो, बघा. समजा ही बुक आहे, राईट. आणि बुकमध्ये काय आहे, खूप सारे पेजेस आहे. सगळ्या पेजेसला जर आपण जॉईन केलं तर एक अशा प्रकारे स्ट्रक्चर मिळतो आपल्याला. म्हणजे ह्या बुक मधले जे पेजेस आहे, तुम्ही असं समजा त्याला सिंगल लॅमिनेशन, एक म्हणजे सिंगल लॅमिनेशन, आणि सगळ्या पेजेसला आपण एकत्रित केलं तर आपल्याला असं स्ट्रक्चर मिळतं. ओके. सो इथं सुद्धा बघा, म्हणजे ज्या चकत्या आहेत, ठीक आहे, बारीक बारीक ज्या चकत्या आहेत ते म्हणजे एक लॅमिनेशन, आणि त्या सगळ्या लॅमिनेशनला मग आपण काय करतो, एकत्रित करतो आणि आपला मग अशा प्रकारे पोल बनतो. ओके. म्हणजे आपला जो पोल आहे तो सिंगल मटेरियल नाहीये, पूर्ण एक साबित मटेरियल नाहीये, ठीक आहे, तो काय आहे, लॅमिनेशन्स मध्ये जॉईन केलेला आहे. पण एवढी भानगड आपण करायची कशाला, का बरं. सगळे लॅमिनेशन म्हणजे मटेरियल पहिल्यांदा कट करायचं चकत्यामध्ये आणि त्या मटेरियलला नंतर जॉईन करायचं, असं का बरं करायचं. आपण का बरं सिंगल मटेरियल म्हणजे ह्या स्ट्रक्चरमध्ये करत नाही आणि लॅमिनेशन्स करून त्याला का बरं जॉईन करतो. ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. त्याच्या अगोदर आपला जो फील्ड आणि पोल्स आहेत, ठीक आहे, त्याच्यावर लास्ट इयरला क्वेश्चन कसे विचारले होते किंवा प्रिव्हियस इयर MSBT क्वेश्चन कोणते कोणते आले होते ते आपण पाहून घेऊया. बघा, वाय पोल्स ऑफ DC मशीन आर लॅमिनेटेड, 2 मार्काचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. फंक्शन, पुन्हा पोल शूचे फंक्शन काय आहे, 1 मार्काचा क्वेश्चन. स्टेट ॲट लिस्ट 1 फंक्शन अँड मटेरियल यूज्ड फॉर दी फॉलोइंग पार्ट, त्याच्यामध्ये म्हटलंय, ठीक आहे, म्हणजे पोल आणि पोल वाइंडिंग वगैरे सगळं काय असणार आहे. ठीक आहे, म्हणजे पुन्हा फंक्शन आणि मटेरियल. अगेन फंक्शन, पोल कोरचं काय फंक्शन आहे, ओके. फंक्शन ऑफ फील्ड वाइंडिंग, पुन्हा फंक्शन. स्टेट दी फंक्शन ऑफ फील्ड वाइंडिंग इन अँड इलेक्ट्रिक मोटर, पुन्हा फंक्शन. म्हणजे आपल्याला जे क्वेश्चन येणार आहे ते फंक्शनवर येणार किंवा मटेरियलवर येणार, हे आपल्याला कळून चुकलं आहे. ओके. आणि एक क्वेश्चन विचारला आहे लॅमिनेशन्सवर. आता आपण बघा, फंक्शन आपण शिकलो पोल वाइंडिंग आणि पोल कोर, ठीक आहे. वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग आणि पोल कोरचे आपल्याला फंक्शन आपल्याला कळले आहे, ठीक आहे, की हे दोघं मिळून काय करता, फ्लक्स प्रोड्यूस करता. म्हणजे फील्ड वाइंडिंग मध्ये करंट फ्लो होतो आणि तो करंट काय करतो, फ्लक्स प्रोड्यूस करतो. आणि हे जे फील्ड पोल आहे ते काय करता, मग फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करता, राईट. ठीक आहे, हे आपल्याला कळलं. आता एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे, ते म्हणजे वाय लॅमिनेशन्स. वाय पोल इज लॅमिनेटेड. ठीक आहे, ते लॅमिनेशन्स मध्ये का असतं, सिंगल पूर्ण साबित मटेरियल का बरं नसतं, लॅमिनेशन्स मध्ये काय आहे. ओके. हे समजण्यासाठी मी तुम्हाला काय करतो, एक ट्रान्सफॉर्मरचं एक्झाम्पल घेतो मित्रांनो, ठीक आहे, ते तुम्हाला थोडं इझिली समजेल. बघा, हे ट्रान्सफॉर्मर आहे आणि ही ट्रान्सफॉर्मरची कोर आहे. ट्रान्सफॉर्मर आहे आणि ट्रान्सफॉर्मरची कोर आहे. आता ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण काय करतो मित्रांनो, बघा, इथं प्रायमरी वाइंडिंग असते आपली अशी, ह्याच्यामध्ये आपण काय करतो, करंट फ्लो करतो. आणि ही आपली सेकंडरी वाइंडिंग असते, राईट. इथं आपण सप्लाय देतो, V1 म्हणा ह्याला, इथून सप्लाय आपण घेतो, बरोबर नाही. ठीक आहे. आता बघा, इथं जेव्हा आपण करंट देतो फ्लक्स प्रोड्यूस होतो, आणि तो फ्लक्स कसा फ्लो होतो, ह्या कोर मधून फ्लक्स होतो, बरोबर नाही. ह्याला म्हटलं जातं कोर, ट्रान्सफॉर्मर कोर, आणि ह्याला म्हटलं जातं वाइंडिंग, ठीक आहे, आणि ह्याला म्हटलं जातं कोर. आता हा जो फ्लक्स आहे तो मित्रांनो कुठून फ्लो होत आहे, आपल्या कोर मधून फ्लो होत आहे आणि वाइंडिंग सोबत नंतर लिंक होतो, बरोबर आहे की नाही. ओके. नाउ अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ, ह्याच्यामध्ये काय होणार, ह्या वाइंडिंग मध्ये फ्लक्स प्रोड्यूस होणार, आणि तो फ्लक्स किती असणार, राईट, तो फ्लक्स EMF किती असणार, N2. समजा ह्याचे नंबर ऑफ टर्न्स जर N2 घेतले आपण, N2 d∅dt, बरोबर आहे की नाही. म्हणजे जो फ्लक्स आहे ते फ्लक्सचं नेचर असं असतं, राईट. आणि फ्लक्स काय होतो, चेंज होतो आणि लिंक होतो वाइंडिंग 2 सोबत, आणि त्याच्यामुळं EMF त्याच्यामध्ये इंड्यूस होतो, बरोबर आहे की नाही. एवढं आपल्याला माहित आहे. पण बघा, हा जो फ्लक्स आहे
तो ह्या वाइंडिंग आणि ह्या वाइंडिंग सोबत तर लिंक होतोच, पण ह्या कोर सोबत सुद्धा लिंक होत आहे. त्या कोर मधून सुद्धा फ्लक्स फ्लो होत आहे. आणि कोर कशाची बनलेली आहे, राईट? ही जी कोर आहे ती आयरनची बनलेली असते किंवा स्टीलची बनलेली असते. आणि स्टील आपला कंडक्टिंग मटेरियल आहे की नाही आहे? स्टील मध्ये करंट फ्लो होऊ शकतो का? होऊ शकतं मित्रांनो. ठीक आहे, असं नाही की स्टील मध्ये करंट फ्लो होत नाही. स्टील मध्ये करंट फ्लो होतो, पण तो खूप चांगला कंडक्टर नाहीये, पण स्टील मध्ये करंट फ्लो होतो. बरोबर आहे की नाही? ओके, आता बघा, ही जी कोर आहे ह्या कोरचं काम फक्त एवढंच होतं की फ्लक्सला इथून इथपर्यंत ट्रान्सफर करणं, राईट ना? फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करणं हे फक्त कोरचं काम होतं. पण इथं कोरचं काय हेत आहे, ह्या कोरमध्ये ही जी कोर आहे, राईट ना, ह्या कोर मधून जो फ्लक्स फ्लो होत आहे, हा फ्लक्स कोर सोबत सुद्धा लिंक होतो. आणि कोर सोबत फ्लक्स लिंक झाल्याने ह्या कोर मध्ये सुद्धा काय होतो, ईएमएफ इंड्यूस होतो. आणि ह्या कोर मध्ये ईएमएफ इंड्यूस झाल्याने हा करंट प्रोड्यूस करतो. ह्या करंटला म्हटलं जातं ईडी करंट. काय म्हटलं जातं? ईडी करंट. ईडी करंट का बरं? कारण बघा, हा जो करंट ह्या कोर मध्ये प्रोड्यूस होणार आहे तो करंट असा गोल गोल घुमतो, राईट ना? ह्या कोर मध्ये जो करंट प्रोड्यूस होईल तो करंट अशा प्रकारे गोल 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 घुमतो, राईट? अशा सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरतो आणि त्यालाच म्हटलं जातं ईडी करंट. आता मला एक सांगा तुम्ही, आपल्याला हा ईडी करंट पाहिजे का? नाही. ठीक आहे, आपल्या कोर मध्ये आपल्याला फक्त ईएमएफ नकोय. आपल्या कोर मध्ये आपल्याला फक्त फ्लक्स पाहिजे. कोरचं काम काय इथं? फ्लक्सला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणं, फ्लो करणं, एवढं त्या कोरचं काम आहे. त्या कोर मध्ये आपल्याला करंट पाहिजे होता का नाही? करंट कुठं पाहिजे होता? ह्या वाइंडिंग मध्ये आणि ह्या वाइंडिंग मध्ये. करंट आपल्याला कुठं पाहिजे? वाइंडिंग मध्ये. इथून आपण काय करतो? आउटपुट घेतो, आपला लोड कनेक्ट करतो. बरोबर नाही? म्हणजे करंट कुठं पाहिजे? फक्त ह्या आउटपुट वाइंडिंग मध्ये पाहिजे. ह्या कोर मध्ये पाहिजे का नाही? कोर मध्ये करंट शिरला तर काय करणार त्या कोरचा आपण, राईट ना? कोर मध्ये आपल्याला करंट नकोय. तरी सुद्धा, ठीक आहे, तरी सुद्धा आपला जो फ्लक्स आहे तो कोर सोबत लिंक आहे. फ्लक्स चेंज झाला म्हणजे कोर मध्ये सुद्धा ईएमएफ इंड्यूस होतो आणि हा जो कोर मधला ईएमएफ आहे तो काय करतो? ईडी करंट प्रोड्यूस करतो. ईडी करंट का म्हटलं जातं? कारण अशा सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरत राहतो, राईट? कोर मध्ये सुद्धा काय होतो? करंट प्रोड्यूस होतो. आता बघा, कोर मध्ये जर करंट प्रोड्यूस झाला तर कोर मध्ये काय होणार? लॉसेस होणार. कारण हा जो करंट आहे तो करंट काय करणार? I²R लॉस प्रोड्यूस करणार. हा करंट काय करणार? I²R लॉस प्रोड्यूस करणार. का बरं लॉस म्हणत आहे? कारण बघा, ह्या कोर मधला जो करंट आहे गोल गोल घुमतो, त्या करंटचा यूज काही नाहीये, पण करंट त्या गोल गोल त्या कोर मध्ये फिरल्यामुळे काय होणार? हीट जनरेट होणार, I²R लॉसेस जनरेट होणार, राईट? I²R लॉस. आणि ते कशामध्ये ट्रान्सफर होता नंतर? हीट मध्ये, राईट? I²R लॉस कशामध्ये ट्रान्सफर होता? हीट मध्ये. ओके, आता हीट मध्ये होता म्हणजे ते काय झालं? लॉस झाला. त्या इलेक्ट्रिसिटीचा काय झाला? लॉस झाला. ओके, हे लॉसेस आपल्याला पाहिजे का? हा करंट आपल्याला पाहिजे का? ईडी करंट नकोय. मग ह्या लॉसेसला आपल्याला काय करावं लागेल? कमी करावं लागेल. ह्या लॉसेसला जर कमी करायचं असेल तर आपण काय करू शकतो? ईडी करंटला कमी करा. ह्या लॉसेसला कमी करायचं असेल तर ईडी करंटला कमी करा. आता ईडी करंट कसा कमी होणार? बघा, समजा हा आपली फ्रेम आहे, त्या फ्रेमचं क्रॉस सेक्शन अशा प्रकारे आहे, फॉर एक्झाम्पल, राईट? फ्रेमचं क्रॉस सेक्शन अशा प्रकारे आहे. आता मी काय करतो? हा जो माझा फ्रेमचा क्रॉस सेक्शन आहे मित्रांनो, ह्या फ्रेमच्या क्रॉस सेक्शनला मी काय करतो? बारीक बारीक सक्त्यामध्ये टाकतो, म्हणजे लॅमिनेशन करतो. बघा, हा क्रॉस व्ह्यू आहे, म्हणजे माझ्या कोरचा हा क्रॉस सेक्शन आहे. ठीक आहे, इथून मी कट केली माझी कोर, तर मला कोर अशा प्रकारे दिसेल, राईट? ओके, आता मी काय केलं? कोरला लॅमिनेशन केलं. लॅमिनेशन म्हणजे मी तुम्हाला बुकने सांगितलं की बुकचे पेजेस म्हणजे लॅमिनेशन, त्याला एकत्रित करा तुम्ही, म्हणजे जाड असा स्ट्रक्चर तयार होईल. ओके, आता हे केल्याने नेमकं काय होतं? बघा, आपला जो करंट आहे ईडी करंट, तो काय असणार बाबा? ईडी करंट ईडी करंट काय असणार? जो ईएमएफ जनरेट होत आहे आपल्या कोर मध्ये डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऑफ कोर. बरोबर नाही? आता हा लॅमिनेशन जर मी केले तर बाय डुईंग लॅमिनेशन्स किंवा लॅमिनेटेड
बघा लॅमिनेशन म्हणजे ते नाही जे आपण म्हणजे बुकला करतो किंवा मोबाईलला करतो किंवा आधार कार्डला करतो, ते लॅमिनेशन नव्हे. ठीक आहे, हे लॅमिनेशन वेगळं आहे. ओके, बाय डुईंग लॅमिनेशन्स आपण काय करतो, जे रेजिस्टन्स आहे कोरचं ते इन्क्रीज करतो, आणि हा कोरचा रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे हा जो करंट आहे तो काय होतो, डिक्रीज होतो, आणि करंट डिक्रीज झाल्यामुळे जो लॉस आहे तो आपला काय होतो, डिक्रीज होतो किंवा कमी होतो. म्हणजे लॅमिनेशनचा पर्पज काय इथं, की जो ईडी करंट प्रोड्यूस होत आहे त्या ईडी करंटला कमी करणं. ईडी करंट कमी झाला तर लॉसेस कमी होता आणि हीट जनरेशन कमी होते. ओके, सेम लॉजिक आपल्या ट्रान्सफॉर्मरचं सेम लॉजिक इथं अप्लाय होतं, इथं अप्लाय होतं. ठीक आहे, सेम लॉजिक इथं अप्लाय होतं, कारण इथं सुद्धा काय होणार आहे, ही जी कोर आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये ईडी करंट प्रोड्यूस होणार आहे जे की आपल्याला नकोय, आणि ती ईडी करंट कमी करायचं असेल तर मग ह्या कोरला काय करा, ह्या पोल कोरला लॅमिनेटेड करा. ओके, पोल कोर जर लॅमिनेटेड झाली तर काय होणार, मग ईडी करंट कमी होणार, आणि ईडी करंट कमी झाला तर आपले लॉसेस काय होणार, कमी होणार. गॉट इट. ओके, चला नेक्स्ट, आर्मेचर कोर. नेक्स्ट पार्ट ऑफ डीसी मशीन, that is armature core. कशी दिसते आर्मेचर कोर? आर्मेचर फर्स्ट ऑफ ऑल कशी असते, मी तुम्हाला काय सांगितलं की बघा हा सिलेंड्रिकल लाईक स्ट्रक्चर जो आहे तो आर्मेचर कोर आहे. आर्मेचर कशासाठी पाहिजे, आर्मेचर कोर ज्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, जे कंडक्टर, जो कंडक्टर आपल्याला फिरून इलेक्ट्रिसिटी देणार आहे ना, ज्या कंडक्टरमध्ये ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे ते कंडक्टर आपल्याला त्याच्यामध्ये टाकावे लागतात, माउंट करावे लागतात, किंवा अशा प्रकारे बघा ही कोर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, कंडक्टर फिट केलेले आहेत अशा प्रकारे व्यवस्थितरित्या. ओके, म्हणजे आर्मेचर कोर अशा प्रकारे असते, आणि ह्याच्यामध्ये हे जे स्लॉट दिसत आहेत ना, ह्या स्लॉट्स मध्ये आपण काय करतो, जी आपले वाइंडिंग्स आहेत, आर्मेचर वाइंडिंग त्याला म्हटलं जातं, हे आर्मेचर वाइंडिंग काय करतो आपण, फिट करतो त्याच्यामध्ये. आर्मेचर वाइंडिंग कशासाठी, बघा दोन प्रकारच्या वाइंडिंग आहेत. फील्ड वाइंडिंग, फील्ड वाइंडिंगचं काम कम्प्लिटली वेगळं आहे, म्हणजे फॅराडेचा फर्स्ट लॉ, फॅराडेचा जो लॉ आहे त्याचा फर्स्ट पार्ट, त्या फील्ड वाइंडिंगचं काम काय आहे, फ्लक्स जनरेट करणं. पण हे आर्मेचर वाइंडिंग आहे, बघा ह्या आर्मेचर वाइंडिंगचं काम काय आहे, आर्मेचर वाइंडिंग, ह्या आर्मेचर वाइंडिंगचं काम काय आहे, इथं जनरेट होतं आपलं ईएमएफ किंवा करंट, राईट. म्हणजे मेन इलेक्ट्रिसिटी कुठं जनरेट होत आहे, तर आर्मेचर वाइंडिंग मध्ये होत आहे. फील्ड वाइंडिंग मध्ये होते का, नाही. फील्ड वाइंडिंगचं काम काय आहे, फक्त फ्लक्स प्रोड्यूस करणं. ओके, त्याच्यामुळे त्याला फील्ड वाइंडिंग म्हटलंय, राईट, आणि इथं आर्मेचर वाइंडिंग म्हटलंय. ओके, ठीक आहे. आता बघा आर्मेचर वाइंडिंग आणि आर्मेचर कोर दोन सोबत येतात, राईट, आणि ते आपल्या शाफ्ट वर माउंट असतात. शाफ्ट हा काय आहे, शाफ्ट आहे, राईट ना. ह्या शाफ्ट वर काय आहे, कोर वाइंडिंग आणि सॉरी आर्मेचर वाइंडिंग आणि आर्मेचर कोर माउंटेड आहे. ओके, आता आर्मेचर कोर कशी दिसते, अशा प्रकारे दिसते. त्याचं क्रॉस सेक्शन घेतलं तर अशा प्रकारे असतं, आणि हे जे स्लॉट्स आहे ह्याच्यामध्ये आपण काय करतो, आर्मेचर वाइंडिंग टाकतो, बरोबर आहे की नाही. हे स्लॉट जे आहे त्याच्यामध्ये आर्मेचर वाइंडिंग टाकतो. कशा प्रकारे टाकतो इथं तुम्हाला दिसत आहे ह्या पिक्चर मध्ये. ओके, तुम्हाला हा जो आहे आर्मेचर कोर त्याचा स्ट्रक्चर कळलं की तो कशा प्रकारे दिसतो, त्याच्यामध्ये स्लॉट्स कशासाठी असतात हे सुद्धा कळलं तुम्हाला. ओके, ठीक आहे. आता बघा त्याचं फंक्शन काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे हे आपण पाहूया. सॉरी, इथं तुम्हाला ह्या इमेज मध्ये दिसेल बघा. सगळ्यात अगोदर काय झालं, आपलं यॉक आला, नंतर पोल कोर आणि फील्ड वाइंडिंग आला. ठीक आहे, म्हणजे हा जो बाहेरचा पार्ट आहे, ठीक आहे, हा बाहेरचा पार्ट आहे, ह्याला स्टेटर म्हटलं जातं, कारण का तो एकदम स्थिर असतो, तो रोटेट होत नाही, आणि आतमधला पार्ट रोटेट होतो त्याच्यामुळे त्याला रोटर म्हटलं जातं. ओके, सो हा बाहेरचा पार्ट आपण पाहिला तो म्हणजे फील्ड वाइंडिंग आणि पोल्स. आता आतमधला जो पार्ट आहे तो आहे आपला ऍक्च्युअल मध्ये आर्मेचर कोर, राईट, आर्मेचर कोर आणि आर्मेचर कंडक्टर किंवा आर्मेचर वाइंडिंग, राईट ना. ठीक आहे, आतमधला जो पार्ट आहे तो म्हणजे आर्मेचर कोर आणि आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर कोर आणि आर्मेचर वाइंडिंग रोटेट होता, राईट. ओके, सो आर्मेचरचं एक फंक्शन तुम्हाला कळलं काय, की हा काय करतो, आर्मेचर आपले जे आर्मेचर कंडक्टर आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी स्लॉट्स प्रोव्हाइड करतो. आर्मेचर मध्ये आपण आर्मेचर कंडक्टरला काय करतो, फिक्स करतो.
किंवा आर्मेचर वाइंडिंगला फिक्स करतो. म्हणजे फॉर हाऊसिंग ऑफ आर्मेचर वाइंडिंग आपण काय करतो, आर्मेचर कोरला यूज करतो. एक गोष्ट झाली. दुसरं, जो फ्लक्स प्रोड्यूस होणार आहे मित्रांनो, जो फ्लक्स प्रोड्यूस होणार आहे, ठीक आहे, हा फ्लक्स कसा पाथ प्रोव्हाइड करणार, अशा प्रकारे कव्हर करणार, राईट ना. म्हणजे हा आर्मेचर काय करतो, फ्लक्सला सुद्धा पाथ प्रोव्हाइड करतो. हा आर्मेचर काय करतो, वाइंडिंग साठी, म्हणजे हा जे आर्मेचर वाइंडिंग आहे त्याच्यासाठी जागा प्रोव्हाइड करतो किंवा त्याला हाऊसिंग करतो, बरोबर नाही. ओके, सो त्याच्यानुसार त्याचं मटेरियल सुद्धा काय होणार, डिफाईन होणार. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आर्मेचर कोर काय आहे, अ रोटेटिंग आयरन सिलेंडर विथ स्लॉट्स. रोटेटिंग आयरन सिलेंडर, सिलेंडर टाइप त्याचं स्ट्रक्चर आहे. रोटेटिंग आयरन सिलेंडर म्हणू शकतो त्याला आपण, विथ स्लॉट्स. स्लॉट कशासाठी, आर्मेचर वाइंडिंग त्याच्यामध्ये टाकण्यासाठी, ठीक आहे. त्याचं फंक्शन काय आहे, एक आर्मेचर वाइंडिंगला होल्ड करणं किंवा त्याच्यासाठी जागा प्रोव्हाइड करणं. ओके, सो होल्ड आर्मेचर वाइंडिंग एक फंक्शन. दुसरं, प्रोव्हाइड लो रिलक्टन्स मॅग्नेटिक पाथ, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये फ्लक्स सुद्धा फ्लो होणार आहे, लो रिलक्टन्स मॅग्नेटिक पाथ प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके, दोन फंक्शन आहे, ठीक आहे. ओके, आता ह्या दोन फंक्शन नुसार आपण काय करणार, त्याचं मटेरियल डिफाईन करणार. मग त्याचं मटेरियल कोणतं असणार बघा, तर ह्याच्यासाठी बघा मटेरियल कोणतं असणार, लॅमिनेटेड सॉफ्ट आयरन. पुन्हा आयरन, पण हार्ड आयरन नाही, सॉफ्ट आयरन आपण यूज करतो, ठीक आहे. सो पुन्हा आयरन कशासाठी, आयरन अगेन का बरं, कारण मॅग्नेटिक पाथ त्याला प्रोड्यूस करायचे आहे, ठीक आहे. आयरन मेकॅनिकल स्ट्रेंथ सुद्धा देतो आपल्या मटेरियलला, राईट ना. ओके, आणि लॅमिनेटेड का बरं, लॅमिनेशन कशासाठी, पुन्हा ईडी करंट आणि ईडी करंट लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी, राईट. ईडी करंट आणि ईडी करंट लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी. बघा हा जो सिलेंडर आहे, जेव्हा फील्डमध्ये असा रोटेट होईल तर आपले कंडक्टर तर फ्लक्स कट करणारच आहेत, पण जो सिलेंडर आहे किंवा जी कोर आहे ती सुद्धा फ्लक्स कट करणार आहे. म्हणजे जो ईएमएफ इंड्यूस होणार आहे तो आपल्या कंडक्टरमध्ये तर होणारच आहे, जे आपल्याला पाहिजे. पण आपल्याला कोरमध्ये ईएमएफ नकोय, पण कोरमध्ये अननेसरी काय होतो, ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ काय करतो, करंट प्रोड्यूस करतो. बघा ही जी कोर आहे ह्याच्यामध्ये ईएमएफ आपल्याला नकोय, पण ईएमएफ तरी सुद्धा इंड्यूस होणार. ईएमएफ मुळे काय होणार, ईडी करंट प्रोड्यूस होणार. हा ईडी करंट काय करणार, लॉसेस क्रिएट करणार. त्याच्यामुळे हा ईडी करंट आपल्याला पाहिजे का, नाही पाहिजे, त्याला मिनिमाइज करायचं आहे. आणि ह्या ईडी करंटला मिनिमाइज करण्यासाठी काय करणार आपण, लॅमिनेटेड कोर यूज करणार, लॅमिनेटेड कोर, राईट. ठीक आहे. ओके, सो लॅमिनेशन्स आपण यूज करणार. म्हणजे हा जो सर्कल दिसतोय ना तुम्हाला, अशा आपण बारीक बारीक चकत्या करणार आणि त्याला एकत्रित करणार आणि असा सिलेंडर लाईक स्ट्रक्चर आपला तयार होऊन जाईल. कळलं तुम्हाला? ओके, ठीक आहे. सो लॅमिनेटेड कोर अगेन त्याचं फंक्शन आपल्याला माहित पाहिजे आणि त्याचं काम माहित पाहिजे. ठीक आहे, त्याचं मटेरियल माहित पाहिजे. फंक्शन काय आहे की तो काय करतो, आपल्या वाइंडिंगला जागा देतो. ठीक आहे, होल्ड आर्मेचर वाइंडिंग. आणि दुसरं काय करतो, मॅग्नेटिक पाथ प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्यामुळं आपण मटेरियल कोणतं चूज करतो, सॉफ्ट आयरन किंवा आयरन म्हणा, लॅमिनेटेड आयरन किंवा लॅमिनेटेड स्टील जरी घेतलं तरी चालतं, काही हरकत नाही. पण ते लॅमिनेटेड पाहिजे. लॅमिनेटेड कशासाठी, ईडी करंट किंवा ईडी करंट लॉसेसला कमी करण्यासाठी. ओके, ठीक आहे. बघा क्वेश्चन मागच्या वेळेस कसा आला होता किंवा प्रिव्हियस एक्झाम मध्ये, स्टेट फंक्शन ऑफ आर्मेचर कोर. पुन्हा फंक्शन ह्याच्यावर फोकस करा. ठीक आहे, आर्मेचर कोरचं फंक्शन विचारलंय तुम्हाला डीसी मशीन मध्ये, आणि त्याच्यासाठी मटेरियल कोणतं यूज केलं जातं, 2 मार्काचा क्वेश्चन आहे. म्हणजे फंक्शन आणि मटेरियल 2 मार्काचं क्वेश्चन. स्टेट ॲटलिस्ट 1 फंक्शन आणि मटेरियल, ठीक आहे, ऑफ कशाचं, आर्मेचर कोरचं. ठीक आहे, पुन्हा 2 मार्काचा क्वेश्चन आहे. ते फॉलोविंग पार्ट म्हणजे पार्ट आहेत बरं का, 3-4 पार्ट असतील, ते पार्ट मी घेतले नाही. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आर्मेचर कोर सुद्धा असणार. ठीक आहे, म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला की विचारलं काय जातं, फंक्शन आणि मटेरियल. मग ते कोणताही पार्ट असो, फंक्शन आणि मटेरियल खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, चला पुढचं, आर्मेचर वाइंडिंग. ठीक आहे, आर्मेचर कोर आपण पाहिला, आता आर्मेचर वाइंडिंग. ठीक आहे, आर्मेचर कोर आर्मेचर वाइंडिंग सोबत येतात, एकत्रित येतात, पण दोन्ही वेगवेगळे पार्ट आहेत. राईट, दोन्ही वेगवेगळे पार्ट आहे. आर्मेचर कोर वेगळा पार्ट आहे, आर्मेचर वाइंडिंग वेगळा पार्ट आहे. ओके, सो बघा ही आतमधला जो आहे तो आर्मेचर कोर आहे. बघा लॅमिनेटेड दिसत असेल तुम्हाला, बघा असं दिसतंय ना पूर्ण, राईट ना. म्हणजे हे काय आहे, हा जो कोर आहे ती लॅमिनेटेड आहे. कोर काय आहे, लॅमिनेटेड आहे. आणि त्या कोर मध्ये असे स्लॉट्स आहेत, आणि या स्लॉट्स मध्ये आपण काय टाकलंय,
बघा स्लॉट्स मध्ये आपण काय टाकलेले आहे, आर्मेचर कंडक्टर्स किंवा आर्मेचर वाइंडिंग. हे कॉपरची दिसते ना तुम्हाला, ठीक आहे. ही काय आहे, आर्मेचर वाइंडिंग म्हणा त्याला, आर्मेचर वाइंडिंग म्हणा किंवा आर्मेचर कंडक्टर्स म्हणा. ओके, ते कशापासून बनलेले असतात, कॉपर पासून बनलेले असतात. कशाचे असतं ते, कॉपरचे असतात. आणि त्याचं काम काय आहे मित्रांनो, मेन फंक्शन काय आहे आर्मेचर वाइंडिंगचं. अरे आर्मेचर वाइंडिंग तर महत्वाचे आहे का, कारण ते आर्मेचर वाइंडिंग मध्ये आपलं काय होणार आहे, ईएमएफ जनरेट होणार आहे. ओके, आपण काय करणार, ह्या रोटरला किंवा ह्या कोरला रोटेट करणार. आणि ह्या कोरला रोटेट केल्यामुळे आपले जे कंडक्टर आहे, हे कंडक्टर असा समजा तुम्ही, हे कंडक्टर आहे, ठीक आहे. कंडक्टर असे रोटेट होणार. हे कंडक्टर रोटेट झाल्यामुळे ह्या कंडक्टर मध्ये काय होणार, ईएमएफ इंड्यूस होणार किंवा ईएमएफ प्रोड्यूस होणार, म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. आणि जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाली नंतर आपण हे कम्युटेटर आणि ब्रशच्या माध्यमातून त्याला बाहेर काढणार. कळलं तुम्हाला. ओके, सो काय आहे ते, कॉपर कॉइल्स आहे किंवा कॉपर कंडक्टर आहे, प्लेस्ड इन स्लॉट्स ऑफ आर्मेचर. जो आर्मेचर होती किंवा आर्मेचर कोर होतं त्याच्या स्लॉट्स मध्ये आपण काय टाकलेले आहे, हे कॉइल्स किंवा हे कंडक्टर टाकलेले आहे. ओके, त्याचं फंक्शन काय आहे, जनरेट्स ईएमएफ व्हेन रोटेटेड इन अ मॅग्नेटिक फील्ड. राईट, त्या कॉपर कंडक्टरचं त्या आर्मेचर वाइंडिंगचं फंक्शन काय आहे, जेव्हा ते रोटेट करू आपण त्याला तर ईएमएफ काय करणं, जनरेट करणं. ओके, आणि त्यासाठी मटेरियल कोणतं यूज करतो मग आपण, कॉपर. कॉपर विथ इन्सुलेशन. ठीक आहे, म्हणजे कॉपर म्हणजे कॉपर आहे आणि कॉईल जी असते बघा, आपण काय करतो, एक कॉपरची म्हणजे एक कॉईल बनवतो आणि त्याला काय करतो, इन्सुलेट करतो. ठीक आहे, सो कॉपर विथ इन्सुलेशन. कळलं. ठीक आहे, चला पुढं. प्रिव्हियस इयर एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन विचारले आहे बघा. टेट दी फंक्शन ऑफ आर्मेचर वाइंडिंग, पुन्हा तेच आर्मेचर वाइंडिंगचं फंक्शन, आणि नेम दी मटेरियल युज्ड फॉर इट्स कन्स्ट्रक्शन. म्हणजे फंक्शन आणि मटेरियल 2 मार्काचा क्वेश्चन. अगेन तेच फंक्शन मटेरियल, खाली सुद्धा मटेरियल, फंक्शन आणि मटेरियल. म्हणजे जेवढे पार्ट आहे त्याच्यामध्ये फंक्शन आणि मटेरियल आपल्याला विचारलं जातं. प्रत्येक पार्टवर 2-2 मार्काचा क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे कोणताही पार्ट असो त्याच्यावर 2 मार्काचा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. ठीक आहे. ओके, ही मशीन तुम्हाला आताच मी एक्सप्लेन केली. ओके, आणि बघा आता क्रॉस सेक्शन मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहे की ह्या क्रॉस सेक्शन मध्ये कोणती गोष्ट काय एक्सप्लेन करते. तुम्हाला कोर कळलेले आहे, तुम्हाला पोल कळलेला आहे, तुम्हाला फील्ड वाइंडिंग कळलेले आहे. ठीक आहे, हा जो स्ट्रक्चर आहे ह्याला म्हटलं जातं आर्मेचर. राईट, आणि हा जो आहे हे डॉट डॉट ह्याला म्हटलं जातं आर्मेचर कंडक्टर किंवा आर्मेचर वाइंडिंग. ह्या दोन्ही गोष्टी आपण शिकलेलो आहोत. आता राहिलं काय, कम्युटेटर राहिलं आणि ब्रशेस राहिले. राईट, कम्युटेटर राहिलं आणि ब्रशेस राहिले, हे आपण आता पाहूया. राईट ना. ठीक आहे, तर हा स्ट्रक्चर आपल्याला 1 बाय 1 म्हणजे क्लिअर होत आहे. चला आता कम्युटेटर पाहूया. ठीक आहे, कम्युटेटर म्हणजे काय. ओके, आपल्या मागच्या डायग्राम मध्ये कम्युटेटर कुठं दिसतं, तर हा जो आहे हा पार्ट म्हणजे काय आहे, कम्युटेटर. ठीक आहे, कसा दिसतो, तर असा दिसतो. राईट, ठीक आहे, हा मागचा पार्ट झाला आपला आर्मेचर कोर आणि आर्मेचर वाइंडिंगचा, आणि त्याच्या पुढे लावलेलं असतं हा कम्युटेटर. ठीक आहे, त्याच्या पुढे असतं कम्युटेटर, आणि ह्या कम्युटेटरच्या वर मग ब्रश चिपकलेले असतात, ब्रश. ठीक आहे, कम्युटेटरच्या वर काय असतात, ब्रशेस चिपकलेले असतात. ओके, सो कम्युटेटर अशा प्रकारे दिसतो. कशाचा असतो, कॉपरचा असतो. आता कम्युटेटरचं काम काय बघा, कम्युटेटरचं काम तुम्हाला एवढं सोपं नाही समजण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कम्युटेशन ऍक्शन वगैरे बऱ्याच काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. पण इथं कम्युटेटर आपण वरून वरून थोडं पाहूया, नंतर डीप मध्ये थोडं मी नंतर लेक्चर मध्ये घेणार आहे. ओके, सध्या कम्युटेटर फक्त वरून वरून पाहून घ्या की कसं मटेरियल असतं, त्याचं काम काय, वरून वरून एकदम मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगत आहे. बघा कम्युटेटर काय आहे, अ सिलेंडर मेड ऑफ कॉपर सेगमेंट्स. म्हणजे हा जो दिसत आहे ना, ठीक आहे, हा एक एक पार्ट ह्याला म्हटलं जातं सेगमेंट्स. काय म्हटलं जातं, सेगमेंट्स. ओके, ह्या एका पार्टला म्हटलं जातं सेगमेंट. म्हणजे कॉपर सेगमेंट पासून हा बनलेला आहे. ठीक आहे, आणि त्याचं सुद्धा सिलेंड्रिकल लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, सिलेंड्रिकल लाईक स्ट्रक्चर आहे. त्याचं फंक्शन काय आहे बघा, कन्वर्ट एसी जनरेटेड इन आर्मेचर टू डीसी आउटपुट.
आपला डीसी जनरेटर आहे, बरोबर आहे की नाही? ओके. आता आर्मेचर मध्ये जे आर्मेचर कंडक्टर आहे ते कोणता करंट किंवा कोणता व्होल्टेज जनरेट करता? एसी. कशा प्रकारे? अशा प्रकारे, राईट. पण आपण ह्या कम्युटेटरचा यूज करून आणि ब्रशचा यूज करून हा जो आतमधला जो जनरेटेड एसी आहे त्याला अशा प्रकारे डीसी मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे तुम्ही म्हणाल सर हा डीसी करंट आहे का? हो, ठीक आहे, कारण त्याची डायरेक्शन एकच आहे, राईट. आणि जर आपण खूप सारे कंडक्टर यूज केले तर मग हा जो डीसी आहे तो अशा प्रकारे बनून जातो मित्रांनो. ठीक आहे ना? ओके. सो आपल्या आतमध्ये, मशीनच्या आतमध्ये अशा प्रकारे व्होल्टेज जनरेट होतो, पण बाहेर त्याला आपण काढतो ह्या स्वरूपात. आणि त्याच्यासाठी आवश्यकता कुणाची आहे? कम्युटेटरची आहे. आता हे एक्झॅक्टली कसं होतं आतमध्ये ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा नंतर कधी पाहणार आहोत, राईट. कम्युटेशन प्रोसेस म्हणून एक टॉपिक आहे आपल्याला, ते आपल्याला शिकायचं आहे. पण सध्या तुम्ही फक्त एक पाठ करा की आतमध्ये, मशीनच्या आतमध्ये काय होतं? एसी व्होल्टेज जनरेट होतं, त्याला आपण डीसी मध्ये कन्वर्ट करतो बाय युजिंग कम्युटेटर. ओके. ओके. सो कन्वर्ट एसी जनरेटेड आर्मेचर व्होल्टेज इनटू डीसी आउटपुट. आणि ह्याला म्हटलं जातं ऍक्ट ॲज अ मेकॅनिकल रेक्टिफायर. रेक्टिफायर म्हणजे इलेक्ट्रॉनिकचा एक डिव्हाइस आहे, तो सुद्धा काय करतो? एसी व्होल्टेजला डीसी मध्ये कन्वर्ट करतो, राईट ना. रेक्टिफायर एसी व्होल्टेजला डीसी मध्ये कन्वर्ट करतो. रेक्टिफायरचा असा सिंबल असतो. किंवा डायोड सुद्धा बघा, डायोड सुद्धा ते काम करू शकतो. ठीक आहे. एसी व्होल्टेजला डीसी मध्ये ते काय करता? कन्वर्ट करता. ठीक आहे. रेक्टिफायर डायोड तुम्ही शिकलेले असतालच. ठीक आहे. ओके. आणि ते अशा प्रकारे दिसतं. त्याच्यासाठी मटेरियल कोणतं आहे? तर कॉपर मटेरियल आहे. ठीक आहे. मटेरियल ध्यानात ठेवा, कॉपर. आणि पूर्ण एकच कॉपर आहे का की नाही? ठीक आहे. ते सुद्धा कशा असतं? सिगमेंट असतात. ठीक आहे. अशा प्रकारे सिगमेंट असतात आणि प्रत्येक सिगमेंट दुसऱ्या सिगमेंटला काय असतो? इन्सुलेटेड असतो. म्हणजे आतमध्ये जे काळं काळं दिसतंय ना तुम्हाला, हे काय आहे? इन्सुलेशन आहे. म्हणजे प्रत्येक सिगमेंट दुसऱ्या सिगमेंट पासून वेगळा आहे. जसं की इथं बघा, इथं फक्त दोनच सिगमेंट घेतले मी, हा एक सिगमेंट, हा एक सिगमेंट, आणि ह्याच्यामध्ये काय असणार? इन्सुलेशन असणार. आणि ह्या सिगमेंटवर आपला काय असतं? ब्रशेस असतात. हे काय आहे? ब्रश आहे. हा जो दिसतोय ना ब्राऊन कलरचा, हा काय आहे? ब्रश आहे, ब्रश. ओके. हा सिम्प्लिफाईड इमेज आहे. ठीक आहे. म्हणजे कम्युटेटरचे दोनच सिगमेंट घेतले आणि त्याच्यावर ब्रश टाकले, पण इन रियालिटी सिगमेंट खूप सारे असतात. ठीक आहे. जसं की इथं तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. खूप सारे सिगमेंट असतात. ओके. चला, कम्युटेटर ही शिकलं. ठीक आहे. कम्युटेटर कळलं, कॉपर पासून बनलेलं असतात, त्याच्यामध्ये सिगमेंट असतात, प्रत्येक सिगमेंटमध्ये इन्सुलेशन आहे, राईट. कम्युटेटरचं काम काय आहे? आतमध्ये जे डीसी व्होल्टेज एसी व्होल्टेज जनरेट होतं त्याला डीसी मध्ये कन्वर्ट करणं, म्हणजे ॲज अ रेक्टिफायर काम करणं. ओके. चला, ठीक आहे. बघा, MSBT मध्ये काही काही क्वेश्चन आले आहेत ह्याच्यावर, कम्युटेटरवर. ठीक आहे. की फंक्शन काय आहे कम्युटेटरचं? ठीक आहे. अगेन फंक्शन आणि मटेरियल. ठीक आहे. कशासाठी? कम्युटेटरसाठी. बाकी मटेरियलसाठी, बाकी पार्टसाठी सुद्धा फंक्शन आणि मटेरियल विचारलं गेलेलं आहे. स्टेट फंक्शन ऑफ द फॉलोइंग पार्ट्स, अगेन फंक्शन. ठीक आहे. स्टेट ॲटलिस्ट वन फंक्शन, पुन्हा फंक्शन आणि मटेरियल. इथं सुद्धा सजेस्ट दी मटेरियल फॉर दी फॉलोइंग पार्ट, म्हणजे मटेरियल विचारलंय. म्हणजे अगेन मटेरियल किंवा फंक्शन दोनच गोष्टी आपल्याला विचारल्या जातात प्रत्येक पार्ट बद्दल. ओके. मटेरियल फंक्शन, मटेरियल फंक्शन. ठीक आहे. चला, नंतर आहे ब्रशेस. हा लास्ट पार्ट आहे आपल्या डीसी मशीनचा. ठीक आहे. ब्रशेस प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. आणि आपल्याला खूप काही गोष्टी ध्यानात नाही ठेवायच्या. आपल्याला प्रत्येक पार्ट बद्दल फक्त फंक्शन ध्यानात ठेवायचं, त्याचं स्ट्रक्चर ध्यानात ठेवायचं की ते कसं दिसतं नेमकं, आणि त्याचं मटेरियल ध्यानात ठेवायचे की तो मटेरियल कशा प्रकारे आहे. आणि आपली जी डायग्राम आहे पूर्ण डीसी मशीनची, त्याच्यामध्ये त्याची पोझिशन कुठं आहे, म्हणजे पोल कोणते कुठं आहे, यॉक कुठं आहे, आर्मेचर वाइंडिंग आणि आर्मेचर पोल कुठं आहे, कम्युटेटर कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायच्या. ओके. बघा, ब्रशेस. आता ब्रशेस कुठं असतात? तर आपल्या कम्युटेटरवर ते असेंबल केलेलं असतं. ठीक आहे. ब्रशेस कुठं असतात? कम्युटेटरवर असेंबल केलेलं असतं. तर ब्रशेस काय आहे? कार्बन ब्लॉक्स आहे, जे दिसतं ना तुम्हाला इथं बघा, ह्या इमेजमध्ये दिसत असेल. ब्रशेस म्हणजे वेगळं काही नाहीये. ठीक आहे. आपले पेंट देण्यासारखे ब्रशेस नसतात, तर कार्बन ब्लॉक्स आहेत. ओके. कार्बन ब्लॉक्स. ठीक आहे. प्रेस्ड ऑन कम्युटेटर. कार्बन ब्लॉक प्रेस्ड ऑन कम्युटेटर, कम्युटेटरवर प्रेस केलेलं असतं अशा प्रकारे. का केलेलं असतं? बघा,
आपला जो कम्युटेटर आहे मित्रांनो तो रोटेट होणार आहे. ठीक आहे, आपली मशीन रोटेट होणार, रोटर रोटेट होणार, त्याच्यासोबत कम्युटेटर सुद्धा रोटेट होणार. पण तुम्ही इमॅजिन करा, एखाद्या मशीन आहे, ठीक आहे, एखादी जनरेटर आहे, डीसी जनरेटर, आणि त्याच्या बाहेर तुम्ही बल्ब लावलेला आहे. ओके, आता समजा तुमचा बल्ब कम्युटेटरला जर तुम्ही बल्ब कनेक्ट केला तर कम्युटेटर रोटेट होईल, त्याच्यासोबत बल्बचे वायर सुद्धा रोटेट होऊन जातील. हे आपल्याला पाहिजे का? नाही पाहिजे. म्हणजे आपण काय करतो बघा, हे ब्रश अशा प्रकारे कम्युटेटरला फिक्स करतो, म्हणजे आतमध्ये कम्युटेटर रोटेट होत राहतो, पण ब्रश आपले फिक्स राहतात, त्याच्यामुळे लोड सुद्धा काय राहतो? फिक्स राहतो. म्हणजे कम्युटेटर पासून पॉवर ओढून घ्यायची असेल तर आपल्याला ब्रशची रिक्वायरमेंट लागते. ओके, सो फंक्शन काय आहे? कॅरी करंट फ्रॉम आर्मेचर टू लोड. ठीक आहे, विया कम्युटेटर असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आर्मेचर मध्ये जो करंट जनरेट झालेला आहे किंवा आर्मेचर मध्ये जो व्होल्टेज जनरेट झालेला आहे, तो आर्मेचरचा करंट किंवा आर्मेचरचा व्होल्टेज आपल्याला लोड पर्यंत घेऊन जायचं असेल तर ते कशाच्या थ्रू जातं? ब्रशेसच्या थ्रू, किंवा ब्रश ते काम करतं. राईट, विया कम्युटेटर. गॉट इट? ओके. मटेरियल कोणतं आहे? तर पुन्हा कार्बन किंवा ग्राफाइट हे मटेरियल आपण काय करतो? ब्रशेससाठी यूज करतो. कार्बन किंवा ग्राफाइट का बरं यूज करायचं? आपण कॉपर का बरं यूज करू शकत नाही? कारण कॉपर आणि कॉपरमध्ये फ्रिक्शन खूप जास्त होईल. पण कॉपरचं आपलं कम्युटेटर आहे आणि त्याच्यावर जर आपण कार्बनचं मटेरियल लावलं किंवा ग्राफाइटचं लावलं तर फ्रिक्शन खूप जास्त होणार नाही, स्पार्किंग खूप जास्त होणार नाही. पण समजा एखादं कंडक्टिंग मटेरियल असतं, जसं की ब्रशेससाठी जर आपण कॉपर यूज केलं असतं तर काय झालं असतं? आतमध्ये सुद्धा मेटल, बाहेर सुद्धा मेटल. राईट, कम्युटेटर आपलं फिरतंय आणि त्याच्यावर जर तुम्ही कॉपरचं मटेरियल लावलं तर स्पार्किंग होणार. ठीक आहे, खूप जास्त फ्रिक्शन होणार. ओके, सो त्याच्यामुळे आपण काय करतो, म्हणजे कार्बन हा जो आहे कंडक्टिंग मटेरियल आहे, ग्राफाइट कंडक्टिंग मटेरियल आहे, आणि ह्याचं फ्रिक्शन सुद्धा काय होतं? कमी होतं. ठीक आहे, सो टू मिनिमाइज फ्रिक्शन, फ्रिक्शन कशामध्ये? फ्रिक्शन आपल्या ब्रशमध्ये आणि कम्युटेटरमध्ये. फ्रिक्शन कमी करण्यासाठी आपण काय करतो? कार्बन किंवा ग्राफाइटचा यूज करतो. ओके, सो ब्रशेस कळाले तुम्हाला? ब्रशेस म्हणजे नॉर्मल ब्रशेस नाही तर कार्बन ब्लॉक्स आहेत. ते कसे दिसतात? तर असे दिसतात. त्याची पोझिशन काय आहे? तर ते पोझिशन असते त्याची कम्युटेटरवर. कम्युटेटरला आपण प्रेस करतो त्याला अशा प्रकारे. राईट, त्याचं काम काय आहे? आर्मेचर मध्ये जो करंट किंवा ईएमएफ जनरेट होतो त्याला लोड पर्यंत फ्लो करणे. कशाच्या मार्गे? विया कम्युटेटरच्या मार्गे. ओके, म्हणजे आतमध्ये सगळ्यात अगोदर हा जो आर्मेचर आहे इथं आपला करंट जनरेट होणार, आर्मेचरचा करंट आपला कम्युटेटर पर्यंत येणार, कम्युटेटर पासून आपण काय करतो? ब्रशचा यूज करून हा करंट लोडला देतो. ओके, म्हणजे ब्रश आपले रोटेट होता का? नाही. ब्रश आपले रोटेट होता का? नाही. ठीक आहे, फक्त कम्युटेटर रोटेट होतो. ओके, ठीक आहे, चला हे सुद्धा आपल्याला कळलं. आणि अगेन क्वेश्चन प्रिव्हियस इयर मध्ये कसे विचारले जातात, पुन्हा इथं मी तुम्हाला दिलेलं आहे. फंक्शन आणि मटेरियल फक्त ध्यानात ठेवा. ठीक आहे, फंक्शन आणि मटेरियलवर विचारले जातात. ठीक आहे, ओके. आता वर्किंग प्रिन्सिपल वगैरे आपण नंतर शिकूया. त्याच्या अगोदर बघा, ह्या डायग्राम मध्ये जेवढे पार्ट्स आहे ते सगळे पार्ट्स आपण कव्हर केलेले आहे. ह्या पार्ट मध्ये फक्त मला एक गोष्ट सांगायची आहे की कोणते मटेरियल रोटेट होता आणि कोणते रोटेट होत नाही. बघा, रोटेटिंग पार्ट कोणते आहे आणि नॉन रोटेटिंग पार्ट कोणते आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, रोटेटिंग पार्ट्स कोणते आहे मित्रांनो आता तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, रोटेटिंग पार्ट्स कोणते आहे? एक बघा, हे आतमधलं जे दिसतंय ना तुम्हाला, ठीक आहे, आतमध्ये काय आहे? आर्मेचर. ठीक आहे, आर्मेचर प्लस आर्मेचर वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग. ठीक आहे, आणि नंतर कम्युटेटर. ठीक आहे, ह्या तिन्ही गोष्टी कशावर टाकलेल्या असतात? शाफ्टवर टाकलेल्या असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तिन्ही काय आहे? रोटेटिंग आहेत. ठीक आहे, आर्मेचर रोटेट होतं, आर्मेचर रोटेट होतं तर ऑब्विसली आर्मेचर आणि आर्मेचर वाइंडिंग वेगळं तर नाहीये. आर्मेचरमध्येच आर्मेचर वाइंडिंग टाकलेलं असतं, त्याच्यामुळे आर्मेचर वाइंडिंग सुद्धा रोटेट होता. राईट, आणि कम्युटेटर त्या आर्मेचरलाच आपण समोर कम्युटेटर बसवतो, त्याच्यामुळे तो कम्युटेटर सुद्धा रोटेट होतो. म्हणजे ह्या सगळ्या रोटेटिंग गोष्टी आहेत. आर्मेचर रोटेट होतो, आर्मेचर वाइंडिंग रोटेट होता आणि कम्युटेटर रोटेट होता. ओके, सो डीसी मशीनचं रोटर म्हणजे काय?
डीसी मशीनमध्ये समजा कोणी असं म्हटलं रोटर म्हणजे काय, हा आर्मेचर आणि वाइंडिंग आणि कम्युटेटर हे रोटेटिंग गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्याला हा रोटर म्हणू शकतो, राईट ना, रोटर. ठीक आहे. आता बघा बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे स्टेशनरी आहेत. ठीक आहे. जसं की फील्ड वाइंडिंग झालं, फील्ड पोल झालं, यॉक झालं आणि ब्रशेस झालं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, स्टेशनरी आहेत. ह्या रोटेट होता का, नाही होत. तर ह्या काय आहे, स्टेशनरी आहेत. स्टेशनरी काय आहे, यॉक आपला स्टेशनरी आहे, पोल आणि पोल वाइंडिंग आपले स्टेशनरी आहे, ब्रशेस आपले काय आहे, स्टेशनरी आहेत. राईट. ओके. सो डीसी मशीनचं कोणी जर तुम्हाला विचारलं की डीसी मशीनचं स्टेटर आणि रोटर मशीनमध्ये दोन गोष्टी असतात. स्टेटर म्हणजे जो स्टेशनरी असतो, रोटर म्हणजे जो रोटेट असतो. तर रोटेट काय आहे, आर्मेचर आणि आर्मेचर वाइंडिंग रोटर आहे, आणि स्टेटर काय इथं, तर यॉक आणि पोल वाइंडिंग हे काय आहे, स्टेटर आहे. म्हणजे हा बाहेरचा पार्ट काय आहे, स्टेटर आहे. हा बाहेरचा पार्ट काय आहे, हा जो बाहेरचा पार्ट आहे मित्रांनो, ठीक आहे, हा वाला पार्ट हा काय आहे, आपला स्टेटर आहे, राईट ना. आणि हा आतमधला पार्ट काय आहे, रोटर आहे. कळालं. ओके. आता बघा सगळे पार्ट आपण शिकलो. यॉक सगळ्यात अगोदर यॉक, ठीक आहे, यॉक आपण शिकलो, पोल आपण शिकलो, फील्ड वाइंडिंग आपण शिकलो, राईट. आणि ह्या तिन्ही गोष्टी कशावर आहे, स्टेटरवर आहे. ह्याच्या पोझिशन आपल्याला कळलं, मटेरियल कळलं, फंक्शन कळलं. नंतर आतमधल्या ज्या गोष्टी आहे, आतमध्ये चार आहे. एक तर आहे आर्मेचर आणि आर्मेचर वाइंडिंग किंवा आर्मेचर कंडक्टर, ठीक आहे. नंतर कम्युटेटर आणि नंतर ब्रशेस आतमध्ये जरी असले तरी ब्रशेस काय रोटेट होत नाही. ठीक आहे, ब्रशेस रोटेट होत नाही. ठीक आहे. कम्युटेटर, आर्मेचर आणि आर्मेचर कंडक्टर काय होता, रोटेट होता. ओके. म्हणजे प्रत्येकाची पोझिशन कळली, फंक्शन कळलं, मटेरियल कळलं, ते लॅमिनेटेड आहेत की नाही आहे ते कळलं, आणि लॅमिनेटेड आहे तर कशासाठी आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आणि प्रत्येक पार्टवर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो, किंवा जर डीसी मशीनवर विचारला गेला कन्स्ट्रक्शनवर तर ही डायग्राम ड्रॉ करून प्रत्येक पार्ट तुम्हाला लेबल करावा लागतो. 4 मार्काचा क्वेश्चन येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. ओके. डीसी मशीनचं स्ट्रक्चर झालं, कन्स्ट्रक्शन झालं, प्रत्येक पार्ट झालं, त्याचं फंक्शन झालं, त्याचं मटेरियल झालं. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण डीसी मशीन काम कशी करते किंवा डीसी जनरेटर काम कसं करतो, त्याचा वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला.